नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला ह्या चॅनलमध्ये मी आरती तुंगीकर तुमच्या मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, माझ्या सगळ्यांनी खूप छान छान रांगोळ्या तयार केल्या आहेत आणि त्या कशा केल्यात किंवा त्या किती सुंदर दिसतात ह्या आता तुम्ही त्यांच्याकडनंच ऐका. काय म्हणतात रांगोळ्याबद्दल सांगा. आता तुम्ही मस्त कशा छान केल्यात रांगोळ्या. ही रांगोळी ना खूप छान झाल्यात. म्हणजे या रांगोळ्यांचा आपण उपयोग खूप प्रकारे करू शकतो. म्हणजे आता आपण समई खाली ठेवण्यासाठी म्हणजे समई आसन म्हणून, परत आपण पाटाच्या शेजारी आता बरेच आपण घरात रांगोळी काढतो, पण पाटाच्या वगैरे कडे निघाली ती फिसकटली की सगळी पायाखाली. तशा हे छान ठेवल्या तर उचलायलाही सोप्या जातात आणि परत आपण रियूज पण करू शकतो या रांगोळ्या. त्याच्यासाठी परत जिन्यात कडेकडेने डेकोरेशनसाठी पण आपण हे वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुणाला गिफ्ट द्यायला स्वस्त आणि मस्त असा हा पर्याय. मस्त म्हणजे आपण ओटी वगैरे भरतो, त्या ओटीचं कापड काय आपण ह्याचं त्याला दे त्याचं त्याला दे असंच करतो. त्याच्यापेक्षा ही दिली आपण तर आपली एक आठवणही राहते त्यांच्याकडे आणि त्यांना प्रत्येक वेळेस वापरताना की हा नाही बघ खरंच काहीतरी वेगळं दिलंय आणि आपण दिलेल्या गोष्टीचं आपल्यालाही समाधान मिळतं आणि ती व्यक्ती वापरतेही ती गोष्ट. नुसतं ब्लाऊज पीस द्यायचं ह्यांनी आपण त्यांना द्यायचं, त्यांनी दुसऱ्यांना द्यायचं, त्याच्यापेक्षा हे वापरलंही जातं. किती छान मस्त आहे. एकदम मस्त. ब्लाऊज पीस तर आपण नुसतं पासच होत असतं, पण ह्या जर रांगोळ्या दिल्या तर किती आठवण राहील आपली. मस्तच छान. आणि ही रांगोळी बघितली ना सर्वात आधी एकदम असं प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतंय. अगदी बरोबर. हो, दरवाज्यात कुठेही ठेवली तरी लक्ष लगेच रांगोळीकडे जातं. त्यामुळे ही रांगोळी जरी छोटी असली तरी दिसायला खूप सुंदर वाटते. मग त्याचा उपयोग तिने सांगितलं तसं गिफ्ट साठी, इतर बहुतेक भरपूर गोष्टींसाठी होतो. म्हणजे दरवाजासमोर अशा छोट्या रांगोळ्या तर खरंच येताना एकदम प्रसन्न वाटतं ते. बरोबर आहे, अगदी मस्त. आणि आपल्याला म्हणजे रांगोळी सामने रखा तो वो बहुत अच्छा लगता है. कोई भी गेस्ट भी आने वाले हैं तो हम ऐसे सजा दिए तो जब टाइम ही नहीं रहता ना, कोई गेस्ट आने वाले होते तो हम लोगों को सारा काम भी करना है, कोई आ रहा है घर भी साफ करना है, कुछ खाने के लिए बनाना, वो सब तो ये सब के लिए टाइम नहीं रहता. अभी ये रीयूजेबल है तो हम फटाफट रख के और कुछ इसमें हम बीच में ऐसे वो कैंडल वाला आता है ना, वो भी रख सकते हैं. उसको रखेंगे तो वो और अच्छा डेकोरेशन भी दिखेगा और रंगोली हमारी रियूजेबल है तो फटाक से उठा के फिर रख के और फिर म्हणजे अगदी टाइम सेविंग का टाइम सेविंग है और क्यूट है, एकदम छोटू सा है, कहीं भी रख सकते, कहीं भी मतलब कम जगह है तो भी हम प्रॉपर अच्छे से अरेंज कर सकते हैं. बहुत बड़ा रंगोली है तो उसको थोड़ा सेट करें, कहाँ करें ये सोचना पड़ता है, लेकिन ये छोटी रहेगी तो हम आराम से कहीं भी रख सकते हैं. उसके ऊपर भी कुछ ऐसे रखें जिससे वो उभर के दिखे तो और भी कर सकते हो. कैंडल वाले जो दिए आते हैं ना छोटे वाले, वो भी रख के और लगा दिया तो वो भी अच्छा लगता है. म्हणजे छोट्याशा रांगोळीचा पण वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केला जाईल. जसं दरवाजासमोर एखादा छोटासा कॉर्नर ठेवला, जिन्यावर ठेवता येतात, किंवा आपण जर टेबल आहे आपला सेंटर टेबल आहे त्याच्यावर छोटीशी रांगोळी ठेवली, छोटासा दिवा लावला तो पण छान डेकोरेशन होऊ शकतं. नंतर जसं गिफ्टिंगसाठी म्हटलं आपण ब्लाऊज पीस देतो त्याच्यावरती तुम्ही अशा रांगोळ्या देऊ शकता. एक ना अनेक पद्धतीने ह्याचा वापर करता येतो आणि सध्या ट्रेंडिंगवर रांगोळी असल्यामुळे नक्कीच ह्याचा छान उपयोग होणार आहे आणि प्रत्येकाला आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील ह्या रांगोळी करण्याचा प्रयत्न करा. सोप्या आहे, याला वयाची अट नाहीये. अगदी 12 वर्षाच्या मुलापासून तर सगळेजण करू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील हा करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला प्रत्यक्षात इथे जमताय येऊन करता येत नसेल म्हणजे क्लासेस तर तुम्ही ऑनलाइन देखील करू शकता. हमारे जैसे ऐसे रंगोली बनाना सीखो. बहुत अच्छा आइडिया है. यहाँ पे नहीं आए तो ऑनलाइन भी सीख सकते हैं. अगर यहाँ आसपास है और यहाँ पे आ सकते हैं तो यहाँ पे आके भी सीख सकते हैं. म्हणजे आमचं असं छानसं गेट टुगेदर सारखं रोजच्या दिवसाला होत असतं. वेगवेगळ्या शेअरिंग होत असतं, विचारांचं शेअरिंग होत असतं, नंतर कलेचं शेअरिंग होत असतं. बरं, ही एकच रांगोळी आहे असं नाही, वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या केलेल्या असतात. जसं रेडी रांगोळी आहे, नंतर पेंट मेकर रांगोळ्या, अशा वेगळ्या सगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या मी इथं शिकवत असते. तर नक्कीच तुम्ही देखील ह्या आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि गृहकला हे आपल्या चॅनलला असा छान प्रतिसाद द्या की पुढे जाऊन आपण एखादा छान व्यवसाय देखील सुरू करू शकतो. आता ह्या इतक्या ट्रेंड झाल्या आहेत की नक्कीच खूप छान छान रांगोळ्या करतील ह्याचा मला विश्वास आहे. तुम्हाला जर अशा रांगोळ्या पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला DM करा. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीच्या रांगोळ्या माझ्या सगळ्या करून देतील. आणि असे छान छान व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.